नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशीच्या व्यक्तींना जुलै 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये आपल्या आळसाला थोडं दूर ठेवावं लागेल. म्हणजे मुळात आपण आळशी आहात असं मी काही तुमच्यावर ब्लेम करत नाही आहे, पण प्रसंगाने तो थोडासा डोकं वर काढतो असं मात्र निश्चित म्हणेल. पण त्या आळसाला दूर ठेवून आपण जर कार्यमग्न राहाल तर यश आपल्याला नक्की साथ देईल असं मी या ठिकाणी तुम्हाला निश्चित आश्वासन देऊ इच्छितो. घरामधील कार्य जे आहेत त्या कार्यामध्ये आपल्याला स्वतःला गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी होते की नाही असं थोडं घरात लक्ष ठेवायला लागेल. घरगुती कामं, घरगुती होणारे छोटे छोटे वादविवाद हे आपल्याला सोडवावे लागतील. घरातल्या प्रसंगी कोणाचे रागरुसवा फुगवे, कोणाच्या मनाप्रमाणे होत नाही आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालं आहे. तर त्यामुळे ते दुर्लक्ष आपल्याला टाळून थोडंसं लक्ष घरात घालावं लागेल असे दिसून येते. आपण त्यासाठी इनिशिएटिव्ह घ्या आणि त्या आपलं कर्म जे आहे, आपलं जबाबदारी आहे ती पार पाडा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. गैरसमजातून काही उद्भवणारे प्रसंग जे आहेत ते टाळता येतील. जेव्हा तुम्हाला कल्पना येईल हे गैरसमजातून होत आहे, ताबडतोब तिथल्या तिथे त्याला थांबवा, मूळ गैरसमज दूर करा आणि पुढे चला. म्हणजे त्याचा विपर्यास होणार नाही असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. घरामध्ये काही प्रसंग जे आहेत ते असे असतात, आपल्यापेक्षा वयाने मोठे आणि आपल्यापेक्षा छोटे या दोघांमध्ये ताळमेळ साधणं ही एक मधल्या माणसाची कसरत असते. तर ती तुम्हाला या महिन्यात करावी लागेल. कारण अगदी मोठी माणसं अनुभवी असतात, ते अनुभवाचे बोल म्हणून सांगत असतात आणि अगदी जवानीतली मुलं जी असतात ती सगळं आपल्या रग जी असते त्या रगेवर थोपून द्यायला जातात. तसा काहीसा प्रसंग घरामध्ये येऊ शकतो. थोडंसं तुम्हाला न्यायालयात जी भूमिका असते न्यायकाराची ती तुम्हाला घ्यावी लागेल. तर ती तुम्ही घ्या आणि अपेक्षित जे काही वाद आहेत ते टाळा. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये जमीन जुमलाच्या व्यवहारामध्ये थोडी फसगत होण्याची शक्यता दिसून येते. फसगत अशा दृष्टीने की रॉंग इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुमच्या विचाराने तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती रॉंग होऊ शकते. जमिनीच्या बाबतीत किंवा फ्लॅटच्या बाबतीत किंवा नवीन घराच्या बाबतीत तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कायदेशीर प्रक्रिया नीट पूर्ण करा, पेपर्स नीट चेक करा आणि मग त्याच्यात पैसे गुंतवा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. नोकरी करणारे जे लोक आहेत किंवा व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना हा महिना थोडासा आशादायक असा वाटतोय. म्हणजे एखादा प्रोजेक्ट आपण PPT सादर केला आहे आणि आता ते लोकांसमोर जात आहे किंवा आपल्या वरिष्ठांसमोर जात आहे, तर ते पटवून देणं हे सुद्धा स्किल आवश्यक आहे. ते स्किल आपण 4 लोकांसमोर चांगल्या रीतीने पटवून दिलं तर यश तुमच्या पायाशी येईल. तर ते स्किल आपण साध्य करा आणि त्याप्रमाणे वागा. जे स्वतःचे उद्योजक लोक आहेत किंवा स्वउद्योजक, लघु उद्योजक असे जे लोक आहेत त्यांना थोड्या पैशामध्ये जास्त लाभ देणारा हा महिना. इन्व्हेस्टमेंट कमी आणि प्रॉफिट जास्त. तर याचा कसा प्रकारे याचा वापर करता येईल ते थोडंसं आलेखन करा आणि त्याप्रमाणे आपल्या उद्योगाचं पालन करा. हातावर ज्यांचं पोट आहे, डेली वेजेसवर जे काम करतात त्यांनी आपली व्यसनं जी आहेत ते टाळा. व्यसनामध्ये आपला या महिन्यात खूप खर्च होईल. तर तो खर्च जो आहे तो शरीराची सुद्धा नासाडी करेल आणि पैशाची सुद्धा नासाडी करेल. तर अशा ज्या कामगार लोकांनी आपल्या व्यसनांवर किंवा आपल्या डेली हॅबिट्सवर थोडा कंट्रोल ठेवा असा मी या ठिकाणी सल्ला तुम्हाला देईन. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, आपली जुनी गुंतवणूक जी आहे, पूर्वी केलेली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अचानक आपल्याला धनलाभ देऊन जाईल. म्हणजे तेव्हा मे बी असे तुम्ही योजलं नसेल की यातून काहीतरी असा लाभ होईल, पण
तो लाभ आत्ता तुम्हाला मिळायची वेळ आलेली आहे. त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करा. नेमकी कोणती गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे याचा आढावा घ्या आणि त्याप्रमाणे तो फायदा आपण आपल्या पदरात पाडून घ्या, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. आपलं उत्पन्न जे स्वतःचं जे आहे ते उत्पन्न आपलं स्वतःचं तर आपल्याला मिळणारच आहे, तरीसुद्धा जुनं आपले प्रॉपर्टीज, आपल्या पूर्वजांची काही प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीतून आपल्याला काही हिस्सा या महिन्यात मिळू शकतो. म्हणजे त्यांचे व्यवहार जर काही सुरू असतील पूर्वीपासून तर त्या व्यवहारातला फायदा आता आपल्याला या महिन्यात होणार आहे. तर तो फायदा आपण अवश्य आपल्यासाठी करून घ्या असं मी सांगेन. पती पत्नीमध्ये एकमेकांची मर्जी राखा, एकमेकांचा सल्ला घ्या आणि सन्मानसुद्धा राखा. कारण तो सन्मान जो आहे तो आपण दुसऱ्याचा ठेवावा लागतो, म्हणजे आपला सन्मान आपल्याला राखता येतो. तर तुम्ही तो सन्मान द्यायला शिका, म्हणजे तुम्हाला सन्मान तुमचा मिळेल. हे होतं मकर राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.